महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात वर्षानुवर्षे एक समस्या सातत्याने वाढताना दिसते आणि ती म्हणजे अनधिकृत अतिक्रमणांची. सरकारी किंवा खासगी मोकळी जमीन दिसली की तिथे हळूहळू झोपड्या उभ्या राहतात, त्या वस्त्यांमध्ये रूपांतरित होतात आणि काही काळातच त्या मतपेढ्यांचा भाग बनतात. या प्रक्रियेमागे स्थानिक राजकारण, प्रशासनातील भ्रष्ट घटक आणि विविध हितसंबंधी गट यांची संगनमताने चालणारी व्यवस्था असल्याचा आरोप वारंवार केला जातो. याचा सर्वात मोठा फटका बसतो तो प्रामाणिक करदात्यांना आणि शहरांच्या नियोजनाला. अतिक्रमण वाढत असताना प्रशासन अनेकदा केवळ नावापुरती कारवाई करतं. न्यायालयीन आदेशानंतर काही भाग हटवले जातात, पण काही दिवसांतच दुसरीकडे पुन्हा नवीन वस्ती उभी राहते. त्यामुळे हा प्रश्न केवळ कायद्याचा नसून व्यवस्थेतील निष्क्रियतेचा आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचाही बनला आहे. शहरांमधील वाहतूक कोंडी, अरुंद होत चाललेले रस्ते, पदपथांवरील अडथळे आणि मूलभूत सुविधांवरील वाढता ताण यामागे अतिक्रमण हा मोठा घटक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अतिक्रमण मुक्त महाराष्ट्र अशी व्यापक मोहीम राबवण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. मोकळ्या जमिनींवर मालकीचे स्पष्ट फलक, कुंपण आणि कडक नोंदी ठेवण्यासोबतच अनधिकृत बांधकामांना वीज, पाणी आणि इतर सुविधा देण्यावर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी व्यक्त केली जात आहे. काहींच्या मते अनधिकृत वस्त्यांना मिळणाऱ्या सुविधांमुळेच अतिक्रमणाला अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर रस्त्यांवरील धार्मिक अथवा इतर स्वरूपातील अतिक्रमणांवरही निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण चर्चेत सर्वाधिक वादग्रस्त मुद्दा ठरतो तो म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजना अर्थात SRA. एकीकडे सर्वसामान्य नागरिक आयुष्यभर कर्ज फेडत घर घेतात, तर दुसरीकडे अनधिकृत जागांवरील रहिवाशांना पुनर्वसनाच्या माध्यमातून मोफत घरे मिळतात, अशी भावना समाजातील अनेक घटकांमध्ये आहे. SRA अंतर्गत बिल्डरांना मिळणारा अतिरिक्त FSI, त्यातून होणारा आर्थिक फायदा आणि सरकारी जमिनींच्या वापराबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहरांची वाढती बकाल अवस्था, नियोजनाचा अभाव आणि अतिक्रमणांमुळे निर्माण होणारा ताण पाहता आता या विषयावर व्यापक आणि कठोर धोरणाची गरज असल्याचे मत अधिक तीव्र होत आहे.